श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर पाहूया आपण स्वामी महाराज तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात. त्यासाठी एकदा स्वामी महाराजांसमोर आपली व्यथा सांगा, स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आणि आपण पाहूया की स्वामी महाराजांचा संदेश तुमच्यासाठी काय आहे. एक की चार लगाकर बताना बंद करो, बेचैनी कम हो जाएगी. अच्छे कर्म करो, समझदार बनो. स्वामी महाराज नेहमी असे दैवत मानले गेलेले आहे ज्यांना स्पष्ट बोलणं खूप जास्त आवडते. स्वामी महाराज आपल्या भक्तांवर ओरडतात, रागवतात आणि त्यांना प्रेमसुद्धा करतात. इथे स्वामी महाराजांनी राग व्यक्त केलेला आहे तुमच्याबद्दल की एक की चार लगाकर, म्हणजे एका गोष्टीला चार वेगळ्या गोष्टी जोडून लोकांना बोलणं बंद करा किंवा तशा प्रकारे वागणं बंद करा. ह्याच गोष्टी आहे ज्यामुळे तुम्हाला आत खूप जास्त त्रास होतो, तुमच्या मनाला त्रास होतो, तुमचं कुठेही मन रमत नाही, मन लागत नाही आणि मग तुम्ही म्हणता की माझं मन का लागत नाही. तुमचे कर्म इथे चुकतायत आणि स्वामी महाराज तुम्हाला सांगतायत की तुमचं हे चुगली करणं किंवा एखाद्यासाठी वाईट विचार करणं, एखाद्यासाठी एखाद्या प्रकारचं षडयंत्र बनवणं, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेचैन करतायत, जे तुमचं मन रमू देत नाही आहे, तुमच्या मनाला त्रास देत आहेत आणि तुम्हाला सुद्धा कळतं आहे. आपण चुकीचं वागत असलो तर आपल्याला आपलं मनच सांगतं की आपण हे चुकीचं करतोय आणि आपल्या मनात स्वामी महाराज बसलेले आहेत. इथे तुम्हाला स्वामी महाराज म्हणत आहेत की तुमचे कर्म चुकत आहेत. तुम्हाला समजुतीने कर्म करण्याची गरज आहे. तुम्हाला समजदार बनण्याची गरज आहे. अशा प्रकारे स्वामी महाराजांनी तुम्हाला इथे ओरडले आहे, म्हणजे तुमच्यावर राग व्यक्त केलेला आहे. कारण स्वामी महाराज आपल्या बाळांवर रागवू शकतात आणि त्यांना प्रेमसुद्धा करतात. तुम अपनी गलतियाँ क्यों नहीं मानते हो, इसलिए तुम दुखी रहते हो. इथे पुन्हा स्वामी महाराजांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही खूपदा चुकता, पण तुम्ही तुमची चूक मान्य करत नाहीत. तुमच्या मनात तुम्ही जर इतके चुकत असाल तर स्वामी महाराजांची तुम्ही पूजा करता, मान्य आहे, पण स्वामी महाराजांची नुसती पूजा करणं बरोबर आहे का? त्यांचे दिलेले आदेश पाळणं सुद्धा गरजेचं आहे ना. त्यांचा भक्त तोच असतो जे स्वामी महाराजांच्या गुणांवर चालते किंवा स्वामी महाराज जसं प्रकारे जीवन जगण्यास सांगतात तेच जीवन आपल्या आयुष्यात उतरवतो. इथे स्वामी महाराज तुमच्याशी खूप रागवले आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की चुकीच्या मार्गाला जाऊ नका, म्हणून तुम्ही